नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा ब्लॉग ना तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. खूप छान छान आणि मस्त रेसिपी शेअर करणार आहे. तर बऱ्याच दिवसांपासून ना आम्हाला दोघांनाही बन मस्का आणि जाम खायची इच्छा झालेली. सचिनला बन मस्का आणि मला बन मस्का आणि प्लस त्याच्यामध्ये जाम असं खायचंय. पण मी बऱ्याच वेळा सांगते तुम्हाला की ब्रेड आमच्याकडे बाहेरून आणला जात नाही. तर मी म्हटलं चला आज बन घरीच बनवूया आणि थोडंसं हेल्दी व्हर्जन म्हणजे गव्हाच्या पिठापासून आपण पाव घरच्या घरी बनवूया. छोटे छोटे बन बनवायचा विचार करते आणि आज करून ठेवले तर मग उद्या सकाळी खाता येतील, कारण ते काही सकाळी सकाळी लवकर असे बनत नाहीत. त्याच्यामुळे म्हटलं आज बनवते आणि म्हटलं रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि त्याचबरोबर ना सकाळी काल मी विसरून गेलेली जे आपलं डोशाचं बॅटर होतं तर ते मी सकाळी जाताना भिजत घातलंय. म्हणजे ते पण आता मला वाटून ठेवायचं, पण ते सगळं झाल्यानंतर करायचंय. आणि ही सगळी जेव्हा मी कामं करत असते ना तेव्हा माझ्या किचनच्या मदतीला मी कोणाची मदत घेते म्हणजे माझं जेवण असतं. ते जेवण करण्यासाठी पण माझ्याकडे एक असं गॅजेट आहे जे मला नेहमी मदत करत असतं. तर त्या गॅजेट बद्दल पण मी तुम्हाला सांगते की त्याच्यानुसार माझं मील एका साईडला तयार होत असतं आणि मी माझी कामं पण एका साईडला करत असते. पण त्याच्या आधी आपण प्रिपरेशन करायला लागणार आहे, कारण ईस्ट वगैरे आहे ते भिजत वगैरे घालून ठेवावं लागतं. तर पहिलं मी त्याचं प्रमाण तुम्हाला सांगते. मैदा मी थोडासा वापरणार आहे. किती मैद्याचं प्रमाण आहे ना ते पण तुम्हाला सांगते. किती नाही म्हटलं ना बाहेरचं आपण कितीही तुम्ही वरती नाव वाचलात ना त्याच्यामध्ये की गव्हापासून बनलेला असतो, तरी पण त्याच्यात मैदा असतोच असतो. म्हणजे मला जोपर्यंत वाटतंय म्हणजे माझ्या नॉलेज प्रमाणे त्याच्यामध्ये थोडंफार मैदा असतोच असतो. आणि मी पण किंचितचा मैदा वापरणार आहे. तर त्याचं प्रमाण तुम्हाला सांगते आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर पहिली लाईट लावून घेते म्हणजे मला छान असं शूट करता येईल. आता थोडासा जास्तीचा प्रकाश झालेला आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी पण खूप छान दिसेल. चला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे ईस्ट घेतलेलं आहे. तर ईस्ट मी इथे 7 ते 8 ग्रॅम घेणार आहे. म्हणजे मी इथे 8 ग्रॅम घेतलेलं आहे बघा. आणि याच्यामध्ये मी 1 चमचा साखर आणि 70 ml पर्यंत आपल्याला पाणी लागतं. मी एक अर्ध पाणी याच्यामध्ये ईस्ट भिजण्यासाठी ठेवलेलं आहे. आता मी इथे ना 100 ग्रॅम गव्हाचं पीठ घेणार आहे आणि 25 ग्रॅम मैदा घेणार आहे. तुम्ही 125 ग्रॅम गव्हाचं पीठ घ्या किंवा 125 ग्रॅम मैदा घेतलात तरी चालेल. आणि ना हे चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं म्हणजे चाळून नीट घ्यायचं आणि एकत्र ना मिक्स करून घ्या. म्हणजे जो तुम्ही चाळताना करा किंवा मग आता मिक्स करून घ्या, पण चाळून मात्र नक्की घ्यायचं. बेकिंगचे कुठलेही पदार्थ जे जे आपण वापरतो ना ते सगळे चाळूनच घ्यायचे आणि ते रूम टेम्परेचरवरचे असले पाहिजे ना, हे सर्वात जास्त महत्त्वाचं. तर आता बन्समध्ये ना मला बीटची पेस्ट लागणार आहे. तर त्याच्यासाठी ना मी कुकरला बीट लावून घेतलंय. मी तुम्हाला म्हटलेलं आज मी माझ्या किचन मधलं एक हेल्पफुल गॅजेट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला बघूया ते काय आहे. तर हे आहे अगारो रेजन्सीचा राईस कुकर. हे 5 लिटरचं आहे. काही बाहेरचं आउटलेट याचं असं दिसतंय आणि यूज करायला अगदी साधं सिंपल सोप्या पद्धतीचं आहे की जी कोणीही अगदी सहज यूज करू शकता. तर चला बघूया आपण हे कसं आहे ते. झाकण ओपन करायला अगदी इझी आहे. इथे एक बटन आहे प्रेस करायला. ते बटन तुम्ही प्रेस केलं की हे झाकण पूर्णपणे ओपन होतं. आणि त्याचबरोबर यामध्ये ना 5 लिटर कॅपॅसिटीचा सिरॅमिक कोटेड इनर बाउल पण दिलेला आहे आणि त्याची थिकनेस 2 mm आहे. हा जो आतला भाग आहे ह्याला अजिबात पाणी लागायला द्यायचं नाहीये. हा नेहमी आपण ड्राय ठेवायचा असतो. त्याच्या बाजूलाच इथे एक स्टीम वेंट दिलेलं आहे. जेव्हा अन्न शिजतं ना तेव्हा याच्यातनं वाफ बाहेर निघते, त्याच्यामुळे इथे हात अजिबात लावायचा नाही. बीटच्या बॅक साईडला इथे एक आउटलेट दिलाय ज्याच्यामध्ये जे वाफेचं पाणी असतं ते याच्यामध्ये जमा होतं आणि तुम्ही हे वॉशेबल आहे. तुम्ही हे रिमूव्ह करून वॉश करून परत लावू पण शकता. आणि ही आहे याची पॉवर केबल. डाळ शिजवताना तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल्स बॉईल पण करू शकता किंवा मोमो स्टीम करू शकता. तर त्याच्यासाठी हा ट्रे देखील दिलेला आहे. आणि त्याचबरोबर हे 2 स्पून पण याच्याबरोबर येतात ज्याने तुम्ही राईस वगैरे मिक्स करू शकता. एक मेजरिंग कप दिलेला आहे ज्याने तुम्ही राईसचं प्रमाण इथे मेजरिंगने घेऊ शकता. मी आता कुकरला राईस लावते. तर याच मेजरिंग कपने मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच मेजरिंग कपने आपण 2 पेले पाणी घेणार आहोत. एकाला 2 पेले पाणी असं याचं प्रमाण असणार आहे. आणि तुम्ही याच्यातनं जवळपास 1.5 किलो पर्यंत राईस याच्यामध्ये शिजवू शकता. आता प्लग ऑन केलाय मी. तर इथे वॉर्म लाईट ऑन झालेली आहे. तर आता आपल्याला हे जे बटन आहे हे खाली प्रेस करायचं आहे आणि आपली हीटिंग चालू झालेली आहे. आणि जेव्हा आपला हा राईस शिजेल तेव्हा हे नॉब वरती येईल आणि हा वॉर्म वर जाईल. आणि 10 मिनिटात ना आपला हा राईस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी मोकळा फळफळीत असा राईस तयार झालेला आहे. खाली पॉटला देखील चिटकलेला नाहीये आणि अगदी कमी वेळात हा राईस याच्यामध्ये बनून तयार होतो. याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये भाज्या, सूप, डाळ, इन्स्टंट पुलाव हे देखील आपण याच्यामध्ये करू शकतो. तर आता मी इथे व्हेजिटेबल्स बॉईल करायला ठेवते. खाली मी पाणी ठेवलंय आणि वरती भाज्या ठेवलेल्या आहेत आणि परत लीड लावलेला आहे.
आपण हे बॉइलिंग करतो ना, म्हणजे आतमध्ये बॉईल करायला कुठला पदार्थ ठेवला तर हे मॅन्युअली आपल्याला प्रोसेस करावी लागते. जशी आपण राईस शिजवताना करतो तसं हे ऑटोमॅटिकली होत नाही. आता आपल्याला मॅन्युअली आपण हे करायचं आणि हीटिंग ऑन झाल्यावर एक 10 मिनटं 5 मिनटानंतर आपल्याला मॅन्युअली हे बटन वरती करायचं आहे आणि कीप वॉर्मवर करायचं आहे, किंवा मग तुम्ही डायरेक्ट स्विच बंद करू शकता. आणि इथे आपल्या झटपट स्टीम वेजीस तयार झालेल्या आहेत. इथे बाजूला असलेल्या झाकणामध्ये सगळं वाफेचं पाणी जमा झालेलं आहे बघा, ते तुम्ही अशा पद्धतीने रिकामी करून घेऊ शकता. वॉश करण्यासाठी मी इथे सॉफ्ट स्क्रब वापरलेला आहे. हार्ड स्क्रब यूज करायचा नाही, नाहीतर याच्यावरचं कोटिंग सगळं निघून जाईल. तर आता मी हे वॉश करून घेते. ही भांडी आपल्याला जेव्हा परत कुकरमध्ये यूज करायची असेल ना, तेव्हा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की ओली भांडी कुकरमध्ये कधीच लावायची नाही. ती भांडी व्यवस्थित धुवून मग ती स्वच्छ कपड्याने पुसून मगच ती घ्यायची आहेत. आणि जो आउट भाग असतो आणि इनर पॉट असतो तो देखील तुम्हाला ना सुक्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे, ओल्या कपड्याने अजिबात पुसायचा नाहीये. पावाच्या किंवा मग ब्रेडच्या पूर्ण प्रोसेसला 2-2.5 तास तर जातात, त्याच्यापेक्षा जास्त पण जातो. तर मी आता ती प्रोसेस सुरू करून घेतली आहे बघा. तर सर्वात आधी आपण जे ईस्ट होतं ते घेतलेलं, म्हणजे जे फर्मेंट झालंय छान, ते मिक्स करून घेतलं मी थोडंसं. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं, खूप जास्त असं फेटून नाही घ्यायचं त्याला. आणि जे आपण पीठ घेतलेलं त्याच्यामध्ये ते ओतून घ्यायचं आणि ना हळूहळू करून सुरुवातीला मी मिक्स करून घेणार आहे. खूप जास्त अगदी जोरात पहिल्यापासून तुम्ही मिक्स करायला जाऊ नका. थोडं थोडं मिक्स करा आणि नंतर मग हलक्या हाताने, जसं जसं हात आहे ना थोडा थोडा हलका आणि मग थोडं थोडं वाढवत जायचं आणि मग ते छान मळून घ्यायचं. इथे मी बीटचा ज्यूस पण वापरणार आहे, म्हणजे याने कलर खूप छान येईल आपल्या बनला. तर हे एक जे आहे ना, हे मी आय थिंक एका रीलमध्ये बघितलेलं, म्हणजे असा कलरवाले बन्स, म्हणजे आता होळीची जी रील्स चालू होते ना त्याच्यामध्ये बघितलेलं. मग मला ते वाटलं की अरे हां, पिंक कलरचे किती छान दिसतील ना असे बन, म्हणून मी म्हटलं चला आज आपण बीटचा वापर करूया कलर देण्यासाठी. तर छान मी पीठ मळून घेतलं आहे आणि याला तेल लावणार आणि हे 1-1.5 तासासाठी ना असंच ठेवून देणार आहे. कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 1.5 तास तरी तुम्ही हे ठेवा, म्हणजे छान ते पीठ फुलून येईल. तर आता हे असंच ठेवायचं, झाकण ठेवा किंवा मग तुम्ही त्याच्यावरती एक पातळ कपडा टाका कॉटनचा. तर पीठ माझं फुललेलं आहे. आता हे हलक्या हाताने परत आपल्याला मळून घ्यायचं. खूप जास्त असं मळून घ्यायचं नाही, कारण तुम्ही जास्त दाबून जर म्हणजे मळलं तर मग आपले बन छान असे फुलून येणार नाहीत. तर अगदी हे हलक्या हाताने मळून घ्यायचं बघा. आणि मी मळून घ्यायचं आणि परत हे आपल्याला ना एक अर्धा-पाऊण तासासाठी ठेवून द्यायचं आहे. म्हणजे आता मी तर याच पद्धतीने करते, पद्धती तर बऱ्याच आहेत वेगवेगळ्या, पण मी ज्या पद्धतीने नेहमी करते तीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर याला परत आपण ना झाकून एक अर्धा ते पाऊण तासासाठी ठेवणार आहे. तर तोपर्यंत आपण इथे ना वाटण तयार करून घेऊया, कांदा खोबऱ्याचं जे मालवणी वाटप आहे. तर याच्यासाठी मी इथे बघा फ्रीजमधनं खोबरं काढून ठेवलं आणि कांदा, त्याचबरोबर ओलं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर असं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आलं पण वापरतात, पण मला आलं आणि लसूण फार जास्त आवडत नाही, पण तरी देखील मी म्हटलं थोडीशी लसूण टाकते, कारण मी जास्त लसूण नाही वापरत. आणि आता उन्हाळा चालू झाला आहे तर मी लसूण आणि आलं हे फार कमी वापरते माझ्या जेवणामध्ये, कारण मला ते असं वाटतं की खूप गरम गरम, म्हणजे त्याची एक काय बोलतात त्याचा फ्लेवर पण येतो आणि ते मला थोडंसं असं खूप स्पायसी खूप जास्त वाटतं. तर इथे मी सर्वात आधी तेलावर ना कांदा परतून घेणार आहे. कांदा तुमचा छान परतला, मऊसर रंगाचा झाला की थोडासा मऊसर झाला ना की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे अगदी तो छान भाजला जातो मस्तपैकी. आणि मग त्याच्यामध्येच आपण कोथिंबीर टाकणार आहोत. आलं असेल तुमच्याकडे तर आलं आणि लसूण पहिलंच टाकून घ्या. माझ्याकडे 2च पाकळ्या होत्या लसणाच्या, म्हणून मग मी त्या कांद्यातच मिक्स केल्या. मी त्या काही वेगळ्या आधी भाजून वगैरे घेतल्या नाही. तर हे छान अगदी लाल रंगावर परतलं ना की मग याच्यामध्ये आपण खोबरं टाकणार आहोत, ओलं खोबरं. तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर ते पण वापरा, कारण बऱ्याच वेळा आमच्या साईडला अर्धं खोबरं म्हणजे सुकं असतं, तेवढंच ओलं खोबरं पण असतं. म्हणजे फक्त ओल्या खोबऱ्याचा बऱ्याच वेळा करत नाही, कारण आता जे वाटप जे आपण स्टोअर करून ठेवतो ना, तर ते ओलं खोबरं आणि सुकं खोबरं असं दोन्ही मिळून असतं. आणि ते आरामात 8 ते 15 दिवस फ्रीजमध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मग ठेवायचं, म्हणजे त्याला ना कुठेही पाण्याचा हात लागला नाही पाहिजे. असंच हे छान खरपूस रंगावर भाजायचं, अगदी थंड करायचं. त्याच्यात वरून थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं आणि एअरटाईट डब्यामध्ये, म्हणजे स्टीलच्या डब्यामध्ये छान भरून तसंच ठेवून द्यायचं. आणि ही क्लिप ना माझ्याकडनं ॲक्च्युली म्हणजे मला असं वाटलेलं की मी चालू केली, पण ती चालू झालीच नव्हती. तर पीठ ना अर्धा-पाऊण तास झालेला, तर परत मी ते थोडंसं हलक्या हाताने मळून घेतलं. आणि आता आपण ना याचे परत असे गोळे करून घेणार आहे. मी 5 गोळे करून घेतलेत, अंदाजाने घेतलेत, कारण मी आता थोडंसंच होतं म्हणून मग मेजरिंगने नाही करायला गेली.
नाहीतर छान ते कटरने वगैरे कापले ना तर छान होतात आणि त्याचा शेप पण छान दिसतो. तर मी असे नॉर्मल हातानेच करते, कारण आता 5-6 बन होतील, याच्यामध्ये खूप जास्त होणार नाही. तर बेकिंग ट्रेला मी तेल लावलेलं आहे, त्याच्यावरती हे बन ठेवून परत हे बन मी अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे, म्हणजे हे बन परत खूप छान फुलून येतील. आणि त्याच्यानंतर मग याला थोडंसं आपण वरून म्हणजे दुधाचं ब्रश फिरवणार आहोत, थोडेसे तीळ वगैरे काहीतरी टाकायचे आणि मग 180 डिग्रीवर हे 15 ते 20 मिनटासाठी आपण बेक करायला ठेवणार आहोत आणि झटपट आपले पाव तयार होणार आहेत. तर रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. ही थोडासा वेळ म्हणजे लागतो रेसिपीला, पण घरी बनवलेले नेहमी चांगले असतात, हेल्दी देखील असतात. तर तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काही ॲड करून वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या साईडने ही रेसिपी ट्राय करू शकता. तर मला तरी असं वाटतं की बऱ्याचशा बेकिंगच्या अशा गोष्टी आहेत ना, खूप सोप्या आहेत. आपल्याला तर दिसायला खूप कठीण वाटतात, पण एकदा का तुम्हाला त्या गोष्टीतलं बारकावे कळले ना, तर बेकिंग ना हे कोणीही सहजरित्या घरी करू शकतात. आणि माझं पण तेच झालं. मला पहिल्या गोष्टी अजिबात माहिती नव्हत्या. मी जेव्हा एवढे लॉकडाऊनमध्ये केक बनवले असतील तुम्हाला काय सांगू. हे आता फायनली आपले हे बन तयार झालेत, म्हणजे हे पाव तयार झालेत बेक करण्यासाठी. 180 डिग्रीवर 25 ते 30 मिनटं किंवा 20 ते 25 मिनटासाठी तुम्ही हे बेक करू शकता. आता याच्यावरती ना मी ब्रशने दूध लावून घेतलं आहे, म्हणजे त्याने गोल्डन कलर खूप छान येतो. जे आपले नॉर्मल सफेद लादीचे जे पाव असतात ना, त्याच्यावर ना दुधामुळे अगदी छान मस्त कलर येतो गोल्डन. याच्यावरती तेवढा जास्त असा कळून येत नाही, पण त्याच्यावर खूप जास्त कळून येतो मस्तपैकी. आता याच्यावरती थोडेसे मी तीळ टाकते, म्हणजे बन जेव्हा छान फुगून येतात ना तेव्हा खूप छान दिसतात. तर बन तयार होत आहेत, त्याला अर्धा तास जाईल अजून, कारण मग परत ते थंड व्हायला पण लागणार आहेत. बन म्हणजे आपले बेक झाले की काढून घ्यायचे, मग त्याच्यावर बटर किंवा तेल तुम्हाला जे काही लावायचं असेल ते लावून परत ते कपडा ठेवून परत थंड व्हायला द्यायचे, म्हणजे एक 15-20 मिनटं. तर त्याला अजून पाऊण तास जाईल, कारण तोपर्यंत माझं हे पीठ पण करायचं होतं, मला आता जेवण पण करायचंय, बाकीची सगळी भांडी वगैरे पण त्याचीच आहेत, तर ते पण सगळं आवरावरी करायचे. तर शूट घेत बसली त्याच्यासाठी तर थोडासा वेळ जाईल. तर ती जी क्लिप आहे बन रेडी झालेली याची, ती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमधनं किंवा मग शॉर्ट व्हिडिओमधनं जसे आपले येतात तसं शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ मी इथेच तुम्हाला एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओसाठी काही सजेशन असेल ते देखील मला सांगा आणि छान छानशा कमेंट करा. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.